खऱ्या अर्थाने फडणवीसांनी गेम पलटवला. महाविकास आघाडीला राजकारणातून संपवलं. देवाभाऊच्या प्रेमाला खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी जागल्या. बटेंगे तू कटेंगे, एक हो तू सेफ है सारख्या नाऱ्यांनी इतिहास घडवला. देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने त्यांचाच रेकॉर्ड मोडला. समोर येत असलेल्या निकालानुसार महायुतीने 233 जागांवर विजय मिळवला आहे. त्यात भाजपच्या 136 तर शिवसेना शिंदे गटाच्या 56, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 41 अशा जागा सामील आहेत. आणि महाविकास आघाडीला फक्त 51 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यात काँग्रेसच्या 21, शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आणि शरद पवार गट राष्ट्रवादीच्या 14 एवढ्या जागांचा समावेश आहे. खऱ्या अर्थाने फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून महाविकास आघाडीला संपवलं आहे. लोकसभेच्या पराभवानंतर खूप मोठा उलटफेर हा फडणवीसांनी करून दाखवला आहे. लोकसभेला ज्या शरद पवारांनी 10 पैकी 8 जागा आणत आपणच खरे चाणक्य हे सिद्ध केलं होतं. पहिल्यांदा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोडलं. आपली चाणक्य नीती वापरत नवीन सरकार स्थापन केलं, महाविकास आघाडी तयार केली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. पण फडणवीसांनी पलटवार करत एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं आणि युतीचं सरकार स्थापन केलं. हा फडणवीसांनी पहिला डाव जिंकला. आणि फडणवीस तिथे थांबले नाहीत. फडणवीसांनी एक मोठा फटका अजित पवारांच्या रूपाने शरद पवारांना दिला आणि महायुतीत सामील केलं. पण शरद पवार हारले नाहीत. शरद पवारांनी लोकसभेत 10 पैकी 8 जागा जिंकत करिश्मा करून दाखवला. त्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड बहुमत आणत महायुतीचं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण देवेंद्र फडणवीसांना राजकारणातील चाणक्य म्हणू शकतो. कारण की त्यांनी चाणक्य नीती वापरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवलं. हे शरद पवार ज्यांचे लोकसभेत 10 पैकी 8 असे खासदार निवडून आले होते, त्यांचे केवळ 14 आमदार येताना दिसत आहेत. हा खूप मोठा फटका देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिला आहे. आणि एका अर्थाने सिद्ध करून दाखवलं आहे की एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना आणि अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्वास मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये जरूर मांडा.